आज आपण ऑसिलेशन्स हा टॉपिक बघणार आहे. बघा, ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन हे काय असतं? पिरियॉडिक मोशन असतं. मग पिरियॉडिक मोशन म्हणजे काय हे आता आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याआधी आपण एक्झाम्पल्स बघू. मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक, व्हायब्रेशन्स ऑफ गिटार ऑर व्हायोलिन स्ट्रिंग, अप अँड डाऊन मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीन आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. बघा, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक, क्लॉकचा जो पेंडुलम आहे त्याचं मोशन हे ऑसिलेटरी असतं. कसं त्यात आपण बघणार आहे. तर बघा, आपण पेंडुलम कन्सिडर केला. पेंडुलमची सुरुवातीची पोझिशन ओ ह्या ठिकाणी असेल, म्हणजेच ओला आपण काय म्हणणार आहे बघा, मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. आता हा जो पेंडुलम आहे तो समजा ओ पासून कुठं जाईल? ए ह्या पॉईंटला जाईल. ओ पासून कुठं जाईल बघा? ए या पॉईंटला जाईल. ए पासून तो पुन्हा ओला येईल आणि ओ पासून तो पुन्हा काय होईल? इकडं बी या पॉईंटपर्यंत काय होईल? मूव्ह होईल. म्हणजे तुमचा पेंडुलम मूव्ह होताना काय होणार आहे बघा? ओ पासून एला, ए पासून ओला, ओ पासून परत बीला, बी पासून ओला, ओ पासून एला. म्हणजेच पेंडुलमचं जे मोशन आहे ते ए पासून बी, बी टू ए, पुन्हा ए टू बी, बी टू ए, ए पासून बीला, बी पासून एला, ए पासून बीला. म्हणजे हे काय असणार आहे? त्या मोशनचा, तुमच्या पेंडुलमच्या मोशनचा पाथ असणार आहे. आणि हे मोशन कशामधून होणार आहे बघा? ओ पॉईंटमधून. म्हणजे ए पासून बीला जाताना त्याला ओ पॉईंटमधून पास व्हायला पाहिजे. बी पासून पुन्हा एला येताना त्याला ओ पॉईंटमधून काय व्हायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. म्हणजेच मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक हे कसं असणार आहे? सेम मार्गानं, सेम पाथनं त्याचं मोशन कंटिन्युअसली चालू राहील आणि ते कशामधून असेल? थ्रू द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. बघा, त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? समजा गिटार, आपण गिटार बघतो. समजा ही गिटारची स्ट्रिंग असेल. ज्या वेळेला ही स्ट्रिंग आपण ओढणार आहे, प्लग करणार आहे, त्यावेळेला ही स्ट्रिंग काय होते? व्हायब्रेट व्हायला चालू होते. ही स्ट्रिंग काय होते? व्हायब्रेट व्हायला चालू होते. व्हायब्रेट होते म्हणजे काय होतं बघा? तर ही स्ट्रिंग इथून इथंपर्यंत व्हायब्रेट होईल, पुन्हा ती ह्या पॉईंटपर्यंत व्हायब्रेट होईल. म्हणजे ह्या दोन पॉईंटमध्ये ती स्ट्रिंग तुमची काय होणार आहे? कंटिन्युअसली व्हायब्रेट होत राहणार आहे. म्हणजे स्ट्रिंगचं जे मोशन आहे ते ह्या दोन पॉईंटपासून, समजा हा ए असेल, हा बी पॉईंट असेल, तर स्ट्रिंग तुमची एला, बीला, एला परत बीला, ह्या पॉईंटमध्ये, दोन पॉईंटच्या मध्ये काय होणार आहे? ती कंटिन्युअसली व्हायब्रेट होत राहणार आहे. त्यानंतर तिसरा बघायचा आहे निडल ऑफ स्विंग मशीन. म्हणजेच काय? आपले शिलाई मशीनमध्ये जी सुई असते त्याचं मोशन. बघा, ही समजा स्विंग मशीनची काय असेल? सुई असेल. तर ही सुई ओ या पॉईंटला आहे. कुठं आहे बघा? ओ या पॉईंटला आहे. ज्यावेळेला आपण शिलाई मशीन स्टार्ट करतो त्यावेळेला ही जी सुई असणार आहे, निडल असणार आहे स्विंग मशीनमधली, ही ओ पासून समजा ह्या पॉईंटला येईल, ए या पॉईंटला. पुन्हा ती काय होईल? वरती जाईल बी या पॉईंटपर्यंत. ती पुन्हा कुठं जाईल बघा? बी या पॉईंटपर्यंत. परत ती काय होईल? ए या पॉईंटला येईल, पुन्हा ती बी पॉईंटला जाईल, परत ए पॉईंटला येईल, पुन्हा बी पॉईंटला जाईल. तर अशा पद्धतीनं ही स्विंग मशीनमधली सुई काय असणार आहे? मूव्ह होत राहणार आहे. आता हे जे मोशन आहे पेंडुलम ऑफ क्लॉक, याच्यामध्ये बघा, जो तुमचा पेंडुलम आहे तो एकदा पुढे जाईल, पुन्हा मागे येईल, परत पुढे जाईल, पुन्हा मागे येईल. म्हणून ह्या मोशनला काय म्हणायचं बघा? टू अँड फ्रो मोशन. हे कसं असणार आहे? टू अँड फ्रो मोशन. पण गिटार किंवा व्हायोलिनमधली जी स्ट्रिंग आहे ती काय होईल? अप अँड डाऊन. त्याचबरोबर स्विंग मशीनमधली जी निडल आहे, सुई आहे, ती सुद्धा काय होईल? अप अँड डाऊन. ह्या मोशनमध्ये किंवा ह्या मार्गानं काय होणार आहे? तुमची व्हायब्रेट होत राहणार आहे किंवा मोशनमध्ये असणार आहे. बघा, म्हणजे तुम्हाला दोन काय होतात? मोशनचे वेगवेगळे टाईप्स मिळतात. एकामध्ये मोशन असेल टू अँड फ्रो आणि एकामध्ये मोशन असेल अप अँड डाऊन. तर हे दोन्ही मोशन्स किंवा हे तिन्ही एक्झाम्पल्स कशाचे आहेत बघा? तुमचे ऑसिलेटरी मोशनचे आहेत. कारण ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक असतं. मग पिरियॉडिक मोशन म्हणजे काय ते आपल्याला आता बघायचं आहे. तर पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? तर एखादा ऑब्जेक्ट जर पुन्हा पुन्हा त्याच मार्गानं एका ठराविक वेळेनंतर, बघा, मार्ग सेम राहील, सेम पाथ सेम पाथ इन अ सेम टाईम. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एकाच मार्गानं आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा मूव्ह होत असेल, मोशनमध्ये जात असेल, तर त्या ऑब्जेक्टला काय म्हणायचं? पिरियॉडिक मोशन. त्यावेळेला तो ऑब्जेक्ट कशामध्ये असतो? पिरियॉडिक मोशनमध्ये असतो. हे समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहे? घड्याळामध्ये, आपल्या घड्याळामध्ये असलेला सेकंड काटा जो आहे त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. सेकंड हँड ऑफ क्लॉक. सेकंड हँड ऑफ क्लॉक. बघा, समजा सेकंड काटा आता कुठं आहे? 12वरती आहे. तो 12पासून 1ला, 2वरती, परत तो जाईल इथं 3वरती, 3पासून 4, 5, पुन्हा येईल तो 6वरती, 6पासून 7, 8, त्यानंतर तो येईल 9वरती, 9 नंतर 10, 11 आणि तो परत कुठं जाईल? 12वरती.
म्हणजे 12पासून पुन्हा 12वर येण्यासाठी सेकंड हँडला म्हणजे सेकंद काट्याला किती वेळ लागणार आहे बघा, 60 सेकंदचा वेळ लागणार आहे. म्हणजे 60 सेकंदमध्ये तुमचा सेकंद काटा काय होणार आहे, 12पासून 3वर, 3पासून 6वर, 6पासून 9वर आणि 9पासून 12वर ह्या मार्गाने तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. परत पुढच्या 60 सेकंदामध्ये काय होणार आहे बघा, परत तो सेकंद काटा 12पासून 3वर, 3पासून 6वर, 6पासून 9वर आणि 9पासून 12वर पुन्हा त्याच मार्गाने तो काय होणार आहे, रिपीट होणार आहे. हे मोशन काय होणार आहे, दर 60 सेकंद प्रत्येक 60 सेकंदाला काय होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणजे पाथ सेम असेल आणि टाईमसुद्धा लागणार त्यासाठी काय असेल, सेम असेल. तर अशा मोशनला आपण काय म्हणणार आहे, पिरियडिक मोशन म्हणणार आहे. लक्ष झालं. तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या तिन्ही ऑब्जेक्टमध्ये ह्या तिन्ही बॉडीज काय करतात, आपलं मोशन एका ठराविक मार्गाने पुन्हा पुन्हा काय करतात, रिपीट करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, ऑसिलेटरी मोशन म्हणतात. आणि ऑसिलेटरी मोशन हे काय असतात, पिरियडिक मोशन असतात. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, द डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन फॉर धिस मोशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय साइन अँड कोसाइन फंक्शन्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कुणाचे, ऑसिलेटरी मोशनचे जे डिस्प्लेसमेंट असतील, वेलॉसिटी असतील किंवा ॲक्सेलरेशन असेल, हे आपण कशाने दाखवू शकतो बघा, साइन आणि कोसाइन फंक्शन्सनं. म्हणजे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे जे फॉर्म्युले असणार आहेत ऑसिलेटरी मोशनसाठी ते आपण कशामध्ये घेणार आहे, कशामध्ये काढणार आहे, साइन आणि कोसाइन म्हणजे साइन आणि कॉसमध्ये. तर हे जे दोन फंक्शन्स आहेत साइन आणि कोसाइन फंक्शन्स यांना काय म्हणतात बघा, हार्मोनिक फंक्शन्स असं म्हणतात. दीज फंक्शन्स आर नोन ॲज हार्मोनिक फंक्शन्स. देअरफॉर ॲन ऑसिलेटरी ओबेईंग सच फंक्शन इज कॉल्ड ॲज हार्मोनिक मोशन. बघा साइन आणि कोसाइन काय काय सांगितलं बघा, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन फॉर धिस मोशन म्हणजेच कुठलं, ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशनचे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आपण कशानं रिप्रेझेंट करणार आहे, साइन आणि कोसाइननं. दीज फंक्शन्स आर नोन ॲज हार्मोनिक फंक्शन्स. मग हे साइन आणि कोसाइन फंक्शन जे आहेत त्यांना हार्मोनिक फंक्शन्स म्हणतात. आणि म्हणून ॲन ऑसिलेटरी ओबेईंग सच फंक्शन्स, मग जे ऑसिलेटरी मोशन आहेत की ज्या ऑसिलेटरी मोशनचे साइन डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन साइन आणि कोसाइन फंक्शनमध्ये आहेत, त्या ऑसिलेटरी मोशनला काय म्हणणार आपण, हार्मोनिक मोशन असं म्हणणार आहे. त्यानंतर पिरियडिक मोशन. आताच सांगितलेलं डेफिनेशनप्रमाणे पिरियडिक मोशन म्हणजे काय, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाईट इंटरवल ऑफ टाईम. एनी मोशन बघा, मोशन ऑफ सेकंड हँड घेतला आपण, मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक. आता सेकंड हँड ऑफ क्लॉक म्हणजे सेकंद काटा जो आहे घड्याळाचा तो काय करतो, एका ठराविक वेळेनंतर, ठराविक वेळ कुठली असेल, 60 सेकंद, म्हणजे प्रत्येक 60 सेकंदात तो काय करणार आहे, आपला मार्ग पुन्हा पुन्हा काय करणार आहे, रिपीट करणार आहे. म्हणून त्याला काय म्हणणार आपण, पिरियडिक मोशन असं म्हणणार आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, अ बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मोमेंट्स. मग बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन, जी बॉडी पिरियडिक मोशन परफॉर्म करते ती बॉडी काय सांगितलं बघा, गोज ऑन रिपीटिंग सेम सेट ऑफ मोमेंट्स. ती बॉडी काय करते, रिपीट करते सेम सेट ऑफ मोमेंट्स. म्हणजे त्याचे जे मोमेंटचा जो सेट असणार आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण इथं सांगितलं ऑब्जेक्टचा सेकंद काटा जो आपण कन्सिडर केला, त्या सेकंद काट्याचा सेट ऑफ मोमेंट काय असेल बघा, त्याची हालचाल कशी असणार आहे, 12पासून 3वर, 3पासून 6वर, 6पासून 9वर, 9पासून 12वर. म्हणजे 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12 हा काय असणार आहे, त्याचा सेट ऑफ मोमेंट असणार आहे. आणि तो सेट ऑफ मोमेंट काय करणार आहे, तो पुन्हा पुन्हा काय करणार आहे, रिपीट करणार आहे आफ्टर 60 सेकंड्स. प्रत्येक 60 सेकंदाला तो आपला सेट ऑफ मोमेंट काय करणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करणार आहे. म्हणून काय सांगितलं बघा, अ बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन, जी बॉडी पिरियडिक मोशन परफॉर्म करते ती बॉडी काय होते बघा, गोज ऑन रिपीटिंग सेम सेट ऑफ मोमेंट्स. ती बॉडी काय करते, सेम सेट ऑफ मोमेंट्स काय करते, रिपीट करते. त्यानंतर काय सांगितलं बघा, द टाईम टेकन फॉर वन सच सेट ऑफ मोमेंट इज कॉल्ड इट्स पिरियड ऑर पिरियडिक टाईम. मग बॉडी जो सेट ऑफ मोमेंट बघा काय सांगितलेलं आहे, आपला सेट ऑफ मोमेंट तो काय करते, पुन्हा पुन्हा रिपीट करते. मग एक सेट ऑफ मोमेंट, वन सेट ऑफ मोमेंट काय करायला, पूर्ण करण्यासाठी जो त्याला वेळ लागणार आहे त्याला काय म्हणायचं, पिरियड ऑर पिरियडिक टाईम. बघा पुन्हा एकदा सांगतो, सेकंद काटा आपण घेतला, सेकंद काटा काय होणार आहे, 12पासून पुन्हा 12वर येण्यासाठी त्याला 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. आता 12पासून 12वर येताना त्याचा सेट ऑफ मोमेंट काय असेल, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12. म्हणून
बघा सेकंद काटा काय करणार आहे, पुन्हा पुन्हा दर 60 सेकंदांनी आपला मार्ग काय करणार, आपला पाथ काय करणार आहे, रिपीट करणार आहे. म्हणून त्याला आपण पिरियडिक मोशन म्हटलं. मग पिरियडिक मोशनमध्ये ऑब्जेक्ट काय करतो, बॉडी काय करते, तर आपला सेट ऑफ मोमेंट काय करते, पुन्हा पुन्हा रिपीट करते. मग सेकंड हँड जर आपण कन्सिडर केला, सेकंद काटा कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये सेट ऑफ मोमेंट काय असतील, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 हा असेल तुमचा सेट ऑफ मोमेंट. आणि हा सेट ऑफ मोमेंट काय करणार आहे, आफ्टर 60 सेकंड प्रत्येक 60 सेकंदाला तो ऑब्जेक्ट ती बॉडी म्हणजेच तुमचा सेकंद काटा काय करणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करणार आहे. आता काय सांगितलेलं आहे बघा आपण, एक सेट ऑफ मोमेंट, वन सच सेट ऑफ मोमेंट. आता सेट ऑफ मोमेंट काय बघा, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 हा एक सेट पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टला लागणारा जो वेळ असेल त्या वेळेला आपण काय म्हणणार आहे, त्याचा टाईम पिरियड ऑर पिरियडिक टाईम. मग जर सेकंद काट्याचा आपण विचार केला तर हा त्याचा काय असेल, सेट ऑफ मोमेंट असेल. आणि तो सेट ऑफ मोमेंट पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती असेल, 60 सेकंद असेल. म्हणून 60 सेकंदला आपण काय म्हणणार आहे बघा, 60 सेकंद हा काय असेल, त्याचा सेट ऑफ मोमेंट ऑर काय असेल, त्याचा पिरियडिक टाईम असेल. 60 सेकंद हा काय असेल, सेट ऑफ मोमेंट ऑर पिरियडिक टाईम. त्यानंतर आपण बघणार आहे ऑसिलेटरी मोशन ऑर व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय. बघा आत्ताच सांगितलं आपण, ऑसिलेटरी मोशन हे काय असतात, पिरियडिक मोशन्स असतात. बघा काय सांगितलं, पिरियडिक मोशन इन विच particle repeatedly moves to and fro along the same path is called as oscillatory or vibratory motion. बघा ऑब्जेक्ट तुमचा पिरियडिक मोशनमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फक्त पिरियडिक मोशनमध्ये असणं गरजेचं नाही, त्या ऑब्जेक्टचा मार्ग कसा पाहिजे, टू अँड फ्रो मोशनमध्ये पाहिजे. म्हणजेच तो टू अँड फ्रो मोशन ऑर अप अँड डाऊन मोशन पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं सिम्पल पेंडुलम ऑफ क्लॉक. पेंडुलम ऑफ क्लॉकमध्ये काय होतं, ऑब्जेक्ट समजा ओ हा त्याचा काय आहे, मीन पोझिशन आहे. तर पेंडुलम मूव्ह होताना कसा होणार बघा, ओ पासून एला, ए पासून बीला, बी पासून एला, ए पासून बीला, बी पासून एला, म्हणजे ए टू बी, बी टू ए. ह्या पद्धतीनं तो काय होणार आहे, मूव्ह होत राहणार आहे. म्हणजेच त्याचं मोशन कसं असणार आहे, टू अँड फ्रो मोशन. एकदा पुढे जाईल, परत पाठीमागे येईल, परत पुढे जाईल, परत पाठीमागे येईल. हा काय असेल त्याचा टू अँड फ्रो मोशन असेल. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, स्विंग मशीन. स्विंग मशीनमधली जी निडल आहे, सुई आहे तुमची शिलाई मशीनमधील, समजा ओ हा त्याचा काय असेल, मीन पोझिशन असेल. आपण शिलाई मशीन चालू केल्यानंतर, स्विंग मशीन चालू केल्यानंतर हा काय होईल, ही तुमची निडल काय होईल, पहिल्यांदा ए पॉईंटला जाईल, पुन्हा बीला येईल, परत एला जाईल, परत बीला येईल. इथं मोशन तुमचं कसं असणार आहे, अप अँड डाऊन. म्हणजेच बघा आता हे दोन्ही मोशनमध्ये जर आपण कन्सिडर केलं, लक्षात घेतलं, ऑब्झर्वेशन केलं, तर त्यांचे मार्ग काय आहेत, रिपीट होतात. त्यांचे मार्ग काय होतात, रिपीट होतात. मोशन काय करतं, आपला पाथ काय करतं, पुन्हा पुन्हा रिपीट करणार आहे आफ्टर सेम टाईम. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर हे काय करतील, आपला मार्ग काय करतील, पुन्हा पुन्हा रिपीट करतील. त्याचबरोबर म्हणून ते काय आहेत बघा, पिरियडिक मोशन आहेत. म्हणून हे काय आहेत, दोन्ही पिरियडिक मोशन आहेत. आणि पिरियडिक मोशनमध्ये असताना ह्यांचा मार्ग कसा आहे, अप अँड डाऊन ऑर टू अँड फ्रो. काय बघा, अप अँड डाऊन ऑर टू अँड फ्रो. म्हणजेच ऑसिलेटरी मोशन, बघा लक्षात घ्या, ऑसिलेटरी मोशनमध्ये ऑब्जेक्ट कसा पाहिजे, ऑसिलेटरी मोशनमध्ये ऑब्जेक्ट हा तुमचा कसा पाहिजे, पिरियडिक मोशनमध्ये असला पाहिजे. पिरियडिक मोशनमध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा मार्ग जो आहे, त्याचा पाथ जो आहे, तो कसा पाहिजे, टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन. तो टू अँड फ्रो मोशनमध्ये मूव्ह व्हायला पाहिजे किंवा अप अँड डाऊन मोशनमध्ये मूव्ह व्हायला पाहिजे. तरच त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑसिलेटरी मोशन म्हणू शकतो. जर एखादा ऑब्जेक्ट, एखादं मोशन पिरियडिक असेल पण त्याचा मार्ग टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन नसेल, तर ते ऑसिलेटरी मोशन होऊ शकत नाही. म्हणजेच काय सांगितले बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिकच असतं, पण प्रत्येक पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी असू शकत नाही. दोन्हींमधला फरक लक्षात घ्या. आता आपण सांगितलं बघा, पिरियडिक मोशन, दोन एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार आहे. पहिला आहे तुमचा पेंडुलम ऑफ क्लॉक. ह्यामध्ये ऑब्जेक्ट काय करतो, पहिल्यांदा बघा, पिरियडिक मोशनमध्ये काय होतं, परत एकदा लक्षात घ्या, पिरियडिक मोशनमध्ये काय असतं, पार्टिकल काय करतो, रिपीट इट्स पाथ इन सेम
टाईम बघा, म्हणजे एखादा पार्टिकल आपला मार्ग ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा रिपीट करत असेल, पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने मूव्ह होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, पिरियडिक मोशन म्हणतो. 2 एक्झाम्पल आपण कन्सिडर केले बघा. एक घेतला आपण सेकंड हँड, मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक. घड्याळामधील सेकंद काटा जो आहे तुमचा, त्या सेकंद काट्याचं काय घेतलं आपण, उदाहरण घेतलं. आणि दुसरा घेतला आपण घड्याळाचा पेंड्युलम ऑफ क्लॉक, मोशन ऑफ पेंड्युलम ऑफ क्लॉक. आता दोन्हींचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहे बघा. ह्याच्यामध्ये पाथ काय असेल, तर हा जो तुम्हाला सेट ऑफ मुवमेंट दिलेला आहे 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, ह्या मार्गाने तो काय होणार आहे, रिपीट होणार आहे. आणि इथं त्याचं सेट ऑफ मुवमेंट काय असेल बघा, ओला असणार आहे सुरुवातीला, तिथून तो जाईल एला, म्हणजे ए पासून बीला, बी पासून पुन्हा एला, पुन्हा बीला. हा असेल त्याचा सेट ऑफ मुवमेंट. लक्षात द्या बघा, ए टू बी, बी टू ए, ए टू बी, बी टू ए. इथं असेल 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, परत 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12. आता दोन्हींमधला मेन डिफरन्स काय आहे बघा. दोन्ही पिरियडिक आहेत, कारण ते आपला मार्ग पुन्हा पुन्हा काय करतात, रिपीट करतात. रिपीट इट्स पाथ इन सेम टाईम. ठराविक वेळेनंतर ते आपला मार्ग काय करतील, पुन्हा पुन्हा रिपीट करतील. म्हणून हे दोन्ही काय आहेत तुमचे, हे दोन्ही काय आहेत, पिरियडिक मोशन आहेत. पण हे दोन्ही ऑसिलेटरी मोशन नाहीत. का नाहीत, तर बघा, ऑसिलेटरी मोशनमध्ये काय गरजेचं आहे, ऑब्जेक्ट पिरियडिक मोशनमध्ये असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर त्यांचं मोशन कसं पाहिजे, टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन. आता ह्याच्यामधलं जे मोशन आहे ते कसं आहे, टू अँड फ्रो आहे, कारण तो काय होणार, पुढे जाणार एला, पुन्हा पाठीमागे येईल बीला, पुन्हा जाईल एला, पुन्हा येईल बीला. हा टू अँड फ्रो मोशन असेल. पण इथं त्याचं जे मोशन असणार आहे ते कसं असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. हा टू अँड फ्रो पण नसणार आहे आणि अप अँड डाऊनमध्ये पण नसणार आहे. हा काय असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. म्हणून इथं पिरियडिक मोशनची कंडिशन सॅटिस्फाय होते. ह्या एक्झाम्पलमध्ये पिरियडिक मोशनची कंडिशन सॅटिस्फाय होते, पण टू अँड फ्रो अँड अप अँड डाऊन ही कंडिशन ह्या एक्झाम्पलमध्ये सॅटिस्फाय होत नाही. म्हणून हे एक्झाम्पल आपण काय म्हणू शकत नाही, म्हणजे मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. हे ऑसिलेटरी मोशन असणार नाही. पण मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक हे ऑसिलेटरी असणार आहे, कारण एक तर ते पिरियडिक आहे आणि दुसरं म्हणजे त्याचं मोशन कसं आहे, टू अँड फ्रो मोशन आहे. म्हणून सांगितलं, लक्षात घ्या, ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन इन विच पार्टिकल रिपीटेडली मूव्स टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ. पार्टिकल काय होणार आहे, टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मोशनमध्ये काय होणार आहे, कंटिन्युअसली रिपीटेडली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे अलॉंग द सेम पाथ. एकाच मार्गाने काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन ऑर व्हायब्रेटरी मोशन. त्यांनाच काय म्हणायचं, ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणायचं. म्हणून पण नेक्स्ट काय सांगितलं बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिक असतं, पण प्रत्येक पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी असेलच असं नाही, कारण सर्क्युलर मोशन इज पिरियडिक बट नॉट नेसेसरी टू बी ऑसिलेटरी मोशन. बघा, हे जे एक्झाम्पल आपण सांगितलं सेकंड हँडचं, हे कसं आहे, हा तुमचा काय आहे, सर्क्युलर मोशन पहिल्यांदा रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर तो काय करतो, पिरियडिक मोशन रिप्रेझेंट करतो. पण ह्याच्यातलं मोशन कसं आहे, सर्क्युलर आहे, टू अँड फ्रो नाही. म्हणून हे ऑसिलेटरी मोशन नाही. म्हणजेच हे पिरियडिक आहे पण ऑसिलेटरी नाही. म्हणून काय सांगितलं बघा, इथं बघा, पेंडुलम ऑफ क्लॉकमध्ये काय सांगितलं, हे पिरियडिकही आहे आणि ऑसिलेटरी मोशनही आहे. कारण पिरियडिक मोशनमध्ये हा काय करतो, टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मोशन काय करतो, ह्या मार्गाने काय करतो, आपलं मोशन काय करतो, रिपीट करतो. म्हणून पेंडुलम ऑफ क्लॉक, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक इज अ ऑसिलेटरी मोशन, बट मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. लक्षात आलं दोन्हींमधला फरक काय आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे, ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिक असतं, प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिक असतं, पण प्रत्येक पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी असेलच असं नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, बघा आता ऑसिलेटरी मोशन हे कसं असणार आहे, पिरियडिक असणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. हे कसं असतं, सिम्पल हार्मोनिक मोशन असतं. मग सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, तर बघा, सिम्पल हार्मोनिक मोशन इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ बॉडी मूव्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ. सिम्पल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं, तर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये काय होतं बघा, पार्टिकल काय करतो,
टू अँड फ्रो मूव्ह करतो अबाउट इट्स मीन पोझिशन, म्हणजे त्याच्या मीन पोझिशनमधून तो काय करतो, टू अँड फ्रो काय करतो, आपलं मोशन काय करतो, रिपीट करतो किंवा परफॉर्म करतो अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ, आणि त्याचा मार्गसुद्धा कसा असतो, फिक्स असतो. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मूव्स टू अँड फ्रो, दुसरा अबाउट इट्स मीन पोझिशन, आणि तिसरा आहे अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ, अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ. आता आपण परत एकदा एक्झाम्पल कशाचं कन्सिडर करणार आहे, पेंडुलम ऑफ क्लॉक. बघा 3 कंडिशन लक्षात घ्या. बॉडी मूव्स टू अँड फ्रो, अबाउट इट्स मीन पोझिशन सेकंड कंडिशन असेल, आणि अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ ही थर्ड कंडिशन असेल. टू अँड फ्रो मोशन पहिली कंडिशन, मीन पोझिशनमधून ते मोशन कसं पाहिजे, मीन पोझिशनमधून पाहिजे दुसरी कंडिशन, आणि त्याचा मार्ग कसा पाहिजे, फिक्स पाहिजे, त्याचा पाथ फिक्स पाहिजे, ही असेल तिसरी कंडिशन. बघा परत एकदा आपण लक्षात घेणार आहे. पिरियडिक मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक. परत बघा ओ हा त्याचा काय असेल, मीन पोझिशन. ओ पासून हा जाईल एला, ए पासून येईल ओला, ओ पासून जाईल बीला, बी पासून ओला, परत एला. आता इथं जर पार्टिकलचा पाथ कन्सिडर करायला गेलं तर पार्टिकलचा पाथ काय बघा, ए टू बी, बी टू ए, ए टू बी. लक्षात द्या बघा, ए पासून बीला, बी पासून एला, परत बीला, परत एला. तर हा त्याचा काय असेल, पाथ असेल. आणि हा जो पाथ आहे तो कसा आहे, टू अँड फ्रो आहे, कारण तो एला म्हणजे पुढे जाईल, बीला पुन्हा पाठीमागे येईल, पुन्हा एला पुढे जाईल, पुन्हा पाठीमागे. म्हणजे पहिली कंडिशन इथं सॅटिस्फाय होईल, टू अँड फ्रो मोशन. दुसरी कंडिशन काय, हे जे टू अँड फ्रो मोशन आहे हे कशामधून पाहिजे, मीन पोझिशनमधून पाहिजे, अबाउट इट्स मीन पोझिशन, अबाउट इट्स मीन पोझिशन, अबाउट इट्स मीन पोझिशन. बघा असं आहे का, पार्टिकल एमधून बीला जाताना ओमधून पासच होत नाही. लक्षात घ्या, पार्टिकल ओपासून एला गेल्यानंतर पुरा एपासून त्याला कुठं जायचं आहे, बीला जायचं आहे. एपासून बीला येताना किंवा बीपासून एला येताना त्यांना दोन्हींच्या वेळेला, म्हणजे ए टू बी असू दे किंवा बी टू ए असू दे, दोन्ही वेळेला पार्टिकलला काय करायला लागतं बघा, ए पासून बीला जाताना किंवा बी पासून एला येताना दोन्ही वेळेला पार्टिकलला काय करायला लागणार आहे, ओ ह्या पॉईंटमधून पास व्हायला लागणार आहे. म्हणजेच हे टू अँड फ्रो मोशन कसं असणार आहे, अबाउट इट्स मीन पोझिशन असणार आहे. आणि तिसरी कंडिशन आहे अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ, अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ. बघा त्याचा मार्ग कसा पाहिजे, फिक्स पाहिजे, अलॉंग सर्टन फिक्स पाथ. बघा मार्ग सेम आहे, मार्ग काय, ए पासून बी, बी पासून ए, ए पासून बी, बी पासून ए. तर ह्या मार्गानं काय होतो, तो आपलं मोशन काय करतो, परफॉर्म करतो. बघा टू अँड फ्रो मोशन आहे, अबाउट इट्स मीन पोझिशन आहे, आणि अलॉंग द फिक्स्ड पाथ आहे. म्हणून ऑसिलेटरी मोशन हे कसं असतं, सिम्पल हार्मोनिक मोशन असतं. काय सांगितलं बघा, ऑसिलेटरी मोशन इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. मग सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, इन विच, सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ बॉडी मूव्स टू अँड फ्रो. बॉडी काय करणार आहे, टू अँड फ्रोमध्ये काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. दुसरी कंडिशन असेल अबाउट इट्स मीन पोझिशन, आणि तिसरी कंडिशन असेल अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ. म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टी काय करतात, तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी कशामध्ये सॅटिस्फाय होतात, तर मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉकमध्ये. म्हणून हे जे ऑसिलेटरी मोशन असणार आहे ते कसं असणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन असणार आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज कॉल्ड लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, अँड इफ द पाथ इज ॲन आर्क ऑफ सर्कल इट इज कॉल्ड अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा ऑसिलेटरी मोशन हे काय असतात, सिम्पल हार्मोनिक मोशन असतात. मग ऑसिलेटरी मोशनमध्ये आपणाला दोन आता परत एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय. बघा कशाचं, पहिल्यांदा आपण एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे पेंड्युलमचं. पुन्हा आपण कन्सिडर कशाचं करणार आहे, पेंड्युलमचं. बघा ओ पॉईंट आहे, ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, ठीक आहे. बघा पाथ, आपण पाथ कन्सिडर करूया. पाथ काय असेल त्याचा, ए टू बी. आता ए पासून बीला येताना तो कुठं जाणार, ओ पॉईंटमधून काय होईल, पास होईल. बघा पाथ काय असेल, ए टू बी. परत तो काय होईल, बी पासून कुठे येईल, एला, बी टू ए. पण परत त्याच्यामध्ये काय असणार आहे, तो कशामधून पास होईल, ओ पॉईंटमधून, ठीक आहे. त्यानंतर ही कंडिशन कशी आहे, दुसरे काय आहे याच्यामध्ये, टू अँड फ्रो मोशन. हे कसं आहे बघा, टू अँड फ्रो मोशन, कसं आहे बघा, टू अँड फ्रो मोशन. आणि त्याचबरोबर तिसरी कंडिशन अशी आहे, ते कसं आहे, सर्टन फिक्स्ड पाथ. त्याचा पाथ कसा आहे, फिक्स आहे, त्याचा मार्ग कसा आहे, फिक्स आहे, सर्टन फिक्स्ड पाथ, ठीक आहे. हे झालं तुमचं पेंड्युलमचं एक्झाम्पल. स्विंग मशीनचं एक्झाम्पल जरा कन्सिडर करूया आपण. बघा हे असेल ओ म्हणजे तुमची मीन पोझिशन,
स्विंग मशीनमधील निडलची सुईची. ज्या वेळेला आपण काय करणार स्विंग मशीन स्टार्ट करणार त्यावेळेला ही जी तुमची निडल असणार आहे सुई असणार आहे ती समजा कुठे येईल ए पॉईंटला येईल. पुन्हा काय होणार आहे ती कुठं जाईल बी पॉईंटला जाईल. पुन्हा कुठं जाईल बी पॉईंटला जाईल. आता इथं सुद्धा पार्टिकलचा पाथ काय आहे बघा. पार्टिकलचा पाथ काय असेल ए टू बी. पण ए पासून बीला जाताना तो काय होणार आहे ओ पॉईंटमधून पास होणार. बरोबर आहे का बघा. इथं असेल तुमचा ओ पॉईंट. हा ए पासून बीला जाताना तो काय होईल ओ पॉईंटमधून पास होईल. पुन्हा बी पासून तो कुठे येणार आहे एला येणार. बघा ए पासून बीला जाताना ओ पॉईंटमधून पास होईल. बी पासून एला येताना परत ओ पॉईंटमधून काय होईल पास होईल. आता इथं कसं आहे इथं मोशन कसं असणार आहे तुमचं अप अँड डाऊन. अप अँड डाऊन हे मोशन कसं असणार आहे अप अँड डाऊन. त्याचबरोबर काय असेल सर्टन फिक्स्ड पाथ. त्याचबरोबर काय असेल सर्टन फिक्स्ड पाथ. ह्याचासुद्धा मार्ग कसा असेल तुमचा फिक्स असेल. लक्षात आलं. ह्या तिन्ही कंडिशन ह्या 2 एक्झाम्पलमध्ये बघितल्या. मग आता या 2 एक्झाम्पलमध्ये फरक काय बघा. पहिल्या एक्झाम्पलमधला जो पाथ आहे तो टू अँड फ्रो आहे. त्याचबरोबर तो कसा आहे कर्व आहे. त्याचबरोबर तो कसा आहे बघा कर्व आहे. हे लक्षात घ्या महत्त्वाची कंडिशन आहे. तो कसा आहे कर्व आहे. ह्याच्यामध्ये पार्टिकलचं स्विंग मशीनमधील निडल जी असणार आहे सुई असणार आहे त्याचं मोशन कसं आहे अप अँड डाऊनमध्ये आहे. आणि त्याचबरोबर ते कसं असेल तुमचं स्ट्रेट लाईन असेल. ते कसं असेल तुमचं स्ट्रेट लाईन असेल. आत्ताच आपण सांगितलं ऑसिलेटरी मोशन हे सिम्पल हार्मोनिक कधी असतं जर त्याचं मोशन टू अँड फ्रो असेल. त्याचं मोशन अबाउट इट्स मीन पोझिशन असेल आणि तो कसा असेल फिक्स्ड पाथमध्ये काय असेल मूव्ह होत असेल. बघा ह्या तिन्ही कंडिशन पाथ त्याचे कसे आहेत बघा. मोशन कसं आहे टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन. दुसरी कंडिशन काय अबाउट इट्स मीन पोझिशन. बघा आता मीन पोझिशन म्हणजेच काय ह्याच्यामध्ये मीन पोझिशन आहे पॉईंट ओ. इथं पण पॉईंट आहे ओ. या दोन्ही कंडिशनमध्ये आपण लक्षात घ्या पाथ काय आहे त्यांचे ए टू बी बी टू ए. ए टू बी बी टू ए. पण दोन्ही कंडिशनमध्ये दोन्ही एक्झाम्पलमध्ये हे जे पाथ त्यांना फॉलो करावे लागणार आहेत ए पासून बीला बी पासून एला जाताना त्यावेळी त्यांचे मोशन कसे असणार आहेत थ्रू द मीन पोझिशन ओ. थ्रू द मीन पोझिशन ओ. आणि त्यानंतर ह्यांचे पाथ कसे असतील तिसरी कंडिशन अलॉंग द सर्टन फिक्स्ड पाथ. हे दोन्ही कसे असतील फिक्स पाथमध्ये मूव्ह होतील. म्हणजेच त्यांचे पाथ काय असतील ए टू बी बी टू ए. तर ह्या तिन्ही कंडिशनमुळे हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहेत ऑसिलेटरी मोशनचे आहेत आणि त्याचबरोबर कशाचे आहेत सिम्पल हार्मोनिक मोशनचे सुद्धा आहेत. लक्षात द्या बघा. त्यानंतर दुसरा ह्या दोघांमधील सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की ह्याचा पाथ आहे टू अँड फ्रो आहे पण कसा आहे कर्व आहे. अप अँड डाऊनमध्ये आहे पण कसा आहे स्ट्रेट लाईन आहे. लक्षात द्या बघा. म्हणून काय सांगितलेलं आहे बघा इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता हे दोन्ही कसे आहेत सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत. दोन्ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहेत. पण जर त्याचा मार्ग स्ट्रेट लाईन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे बघा लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. लिनियर SHM. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि जर त्याचा पाथ कर्व असेल तर त्याला काय म्हणायचं आहे बघा अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. अँग्युलर SHM. लक्षात आलं का बघा. लिनियर SHM आणि अँग्युलर SHM दोन्हींमधला फरक लक्षात आला का बघा. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाइम आफ्टर विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड इट्स पिरियड. म्हणजेच काय सांगितलं बघा टाइम पिरियड किंवा पिरियड म्हणजेच काय तर त्यांचं एक मोशन पूर्ण करण्यासाठी टू अँड फ्रो असेल किंवा अप अँड डाऊन असेल एक मोशन पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला काय म्हणायचं आहे आपण टाईम पिरियड ऑर पिरियड असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर इथं कन्सिडर केलं तर पार्टिकल काय असणार आहे ओ पासून कुठे येईल एला येईल. ए पासून तो कुठे जाईल बीला जाईल आणि बी पासून पुन्हा कुठे येईल एला येईल. म्हणजेच पार्टिकल त्याचा एक पाथ कधी कंप्लीट करणार बघा ए पासून बीला आणि बी पासून एला. हा त्याचा काय असेल वन सेट ऑफ मुवमेंट असेल. हा त्याचा काय असेल वन सेट ऑफ मुवमेंट असेल. आणि हा सेट ऑफ मुवमेंट पूर्ण करण्यासाठी म्हणजे पार्टिकलला ए पासून बीला आणि बी पासून पुन्हा एला येण्यासाठी बघा इथून इथं आणि इथून इथं आल्यानंतर काय होईल पुन्हा त्याचं काय होईल एक काय होईल त्याचं ऑसिलेशन काय होईल कंप्लीट होईल. त्याला लागणारा जो वेळ आहे त्याला काय म्हणायचं पिरियड ऑर पिरियॉडिक टाईम असं म्हणायचं आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा आता समजा हे एक सेट पूर्ण करण्यासाठी 3 सेकंद वेळ लागत असेल. एक सेट पूर्ण करण्यासाठी काय लागत असेल 3 सेकंद वेळ लागत असेल. म्हणजे ए पासून बीला आणि बी पासून एला येण्यासाठी
एक सेट पूर्ण करण्यासाठी 3 सेकंद वेळ लागत असेल तर मला सांगा 60 सेकंदमध्ये किती सेट पूर्ण होतील? किती सेट पूर्ण होतील? 20 सेट्स काय होतील? पूर्ण होतील. म्हणजे ए पासून बीला आणि बी पासून एला येण्यासाठी, ए पासून बीला, बी पासून एला येण्यासाठी म्हणजे एक सेट पूर्ण करण्यासाठी 3 सेकंद वेळ लागत असेल तर 60 सेकंदामध्ये तो असे किती सेट पूर्ण करेल? 20 सेट काय करेल? पूर्ण करेल. लक्षात आहे का बघा? आता आपल्याला बघायचा आहे हा जो 3 सेकंदाचा वेळ आहे म्हणजे एक सेट पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे ह्याला म्हणायचं टाईम पिरियड ऑर पिरियॉडिक टाईम टी. आता आपल्याला बघायचं आहे फ्रिक्वेन्सी. बघा काय सांगितलं आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स काय सांगितलं बघा? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed per unit time. The number of oscillations completed per unit time. बघा युनिट टाइम म्हणजे काय? तर 1 मिनिट 1 सेकंद, बघा 1 सेकंद 1 मिनिट 1 तास 1 दिवस 1 आठवडा 1 महिना 1 वर्ष हे सगळे काय आहेत? तुमचे युनिट टाइम्स आहेत. लक्षात आहे का बघा? आता आपण एक काय सांगितलं बघा? एक सेट पूर्ण करण्यासाठी 3 सेकंद वेळ लागतो. मग 60 सेकंदमध्ये किती सेट्स पूर्ण होतील? 20 सेट्स पूर्ण होतील. पण 60 सेकंद म्हणजेच किती? तर 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे किती? 1 मिनिट. म्हणजे आता याला आपण काय म्हणणार? युनिट टाईम. याला आपण काय म्हणणार? युनिट टाईम. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं बघा? फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय सांगितली? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाईम. युनिट टाईममध्ये किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स पूर्ण झाले ह्याला काय म्हणायचे? त्याची फ्रिक्वेन्सी म्हणायची. आता इथं युनिट टाईम काय घेतला आपण? 1 मिनिट घेतला आणि किती सेट्स पूर्ण झाले? किती ऑसिलेशन्स पूर्ण झाले? 20 ऑसिलेशन्स पूर्ण झाले. म्हणजेच ह्याची फ्रिक्वेन्सी किती असेल? 20 ही काय असेल? त्याची फ्रिक्वेन्सी असेल. फ्रिक्वेन्सी डिनोट करणार आपण स्मॉल एन. लक्षात येते का बघा? एक सेट पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे टाईम पिरियड आणि युनिट टाईममध्ये म्हणजे 1 सेकंद 1 मिनिट 1 तास 1 दिवस 1 आठवडा 1 महिना ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये लागणारा जो वेळ आहे त्यासाठी लागणारा जो तुमचा ह्या पूर्ण वेळामध्ये जेवढे ऑसिलेशन्स होतील त्याला काय म्हणायचं आहे? फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं आपण एक सेट पूर्ण होण्यासाठी समजा 3 सेकंद वेळ लागत असेल तर 60 सेकंदामध्ये 20 सेट पूर्ण होतील. पण 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद हा काय झाला? तुमचा युनिट टाईम झाला. म्हणजेच ह्या 60 सेकंदमध्ये 1 मिनिटामध्ये 20 सेट पूर्ण झाले म्हणून ह्या 20 सेटला आपण काय म्हणणार? त्याची फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे. म्हणजे 3 सेकंद हा टाईम पिरियड असेल तर 20 सेट्स हे त्याचे काय असतील किंवा 20 ऑसिलेशन्स हे काय असतील? त्याची फ्रिक्वेन्सी असेल. लक्ष झालं? ठीक आहे.